हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 3 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते पाहूया. जीवा खूप रडत असतो. नंदिनीला म्हणतो, तू सिद्ध केलं. शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला काही जागा नाही आहे. येतो मी. नाही, जातो मी. आणि तो त्याची रिक्षा घेऊन निघतो. इकडे सर्व ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. पार्थ सारखं मागे वळून पाहत असतो. तो ॲक्च्युली काव्याची वाट पाहत असतो. त्याचे बाबा त्याला चिडवण्यासाठी म्हणतात, काय रे बाळा, मान दुखती आहे का तुझी? पार्थ म्हणतो, काव्या रात्री लेट नाईटपर्यंत अभ्यास करत होत्या. अजून उठल्या असतील नसतील, ब्रेकफास्ट राहून जायचा त्यांचा. बाबा म्हणतात, पाहिलंच का मानिनी, देशमुखांना बायकोची किती काळजी असते बघ. मानिनी म्हणते, असायलाच हवी. तिकडनं काव्य येते. पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. रम्या तिच्या जागेवर बसलेली असते. बाबा तिला उठवतात आणि वसू आत्यांजवळ बसायला सांगतात. काव्य पार्थ शेजारी बसते. ओले केस मागे घेताना पार्थ परत तिच्याकडे पाहतो. हे सगळं पाहून रम्याला खूप जलस फील होत असतं. काव्य सॉरी म्हणते आणि पार्थला गुड मॉर्निंग करते. पार्थला सिक्युरिटीचा कॉल येतो. जीवा आला आहे खाली. सगळे खुश होतात आणि मेन डोअरकडे वेलकम करायला जातात. जीवाला एकटं आलेलं पाहून सर्वांना प्रश्न पडतो की नंदिनी कुठे आहे. त्याला विचारतात, नंदिनी कुठे आहे? तर जीवा म्हणतो, कोण नंदिनी? घरचे सर्व विचारात पडतात. हा असा का बोलला? जीवा डायरेक्ट घरामध्ये येतो. पार्थ त्याला म्हणतो, जीवा आता काय बोललास तू बाहेर? जीवा म्हणतो, जाऊ दे रे, तूही तिच्यासारखाच आहे. जीवाला सगळे विचारतात, काय झालं आहे? पार्थ म्हणतो, इतके दिवस नंदिनीला कन्व्हिन्स करायलाच गेला होतास ना? जीवा म्हणतो, गेलो होतो ना. पार्थ म्हणतो, मग? जीवा म्हणतो, काळीज हातात घेऊन गेलो होतो. नाक रगडलं, इगो साईडला ठेवला. पण तुमच्या रागाला इतकी धार आहे की समोरच्याची हार झालीच पाहिजे. आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते, पण आम्ही घेतलेले 99 एफर्ट्स का नाही दिसत? आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावलं पुढे नाही येणार तुमचं प्रेम. हे असलं प्रेम तुमच्याकडेच राहू द्या. जीवा बेडरूममध्ये निघून जातो. तिथे गेल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. नंदिनी सारखी डोळ्यांसमोर येते. तिकडे नंदिनी पण काळजीमध्ये असते. जीवाची आठवण येत असते. खाली पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत चला, आपण नंदिनीला कॉल करू. काव्य म्हणते, करा मग. पार्थ म्हणतो, आपण एकत्र असल्यानंतर नंदिनी कन्व्हिन्स होतील. काव्य म्हणते, आपण एकत्र असल्यानंतर मॅजिक होतं, यावर विश्वास बसलाय का तुमचा? पार्थ म्हणतो, आपण कॉल करू. गुड्डू जीवाला कॉल करतो. जीवा भैया, तुमची आठवण येत आहे. मला तुम्ही ठीकसे बाय पण केलं नाही. जीवा म्हणतो, हो ना, 21 दिवसांमध्ये नंदिनीने साथ नाही दिली, पण तू दिलीस. गुड्डू म्हणतो, तुम्ही अशी हार मानू नका जीवा भैया. त्यांनी जीवा कॉल कट करतो. पार्थ कॉल करतो नंदिनीला. मोबाईल स्पीकरवर ठेवतो. नंदिनी म्हणते, जीवा पोहोचले का व्यवस्थित? काव्या म्हणते, तुला काय फरक पडतो का ताई? तो आला काय नाही आला काय? नंदिनी म्हणते, काव्या प्लीज तू काहीही बोलू नकोस. मी काहीही बोलत नाही आहे, पण मला एक गोष्ट कळाली आहे. तुम्हाला अंतर राखून प्रेम करता येतं, काळजी घेता येते, पण समोरच्यावर विश्वास ठेवता येत नाही. हो ना पार्थ? नंदिनी म्हणते, जीवा तिकडे आहे तर त्यांची काळजी घ्या, त्याच्यासोबत राहा. काव्य कॉल कट करते आणि म्हणते, ताईचं बोलणं डोक्यात जायला लागले आहे माझ्या आता. नको झालं आहे हे तुमचं बोलणं, काळजी घेणं. हे काळजीचं कुंपण आता मला नको वाटतंय. एकदाचा काय तो निर्णय घ्या आणि तुकडा पाडा ना या नात्याचा. रोजचं मरण नकोसं वाटायला लागलं आहे आता. तिथून निघून जाते आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील एपिसोडमध्ये असं पाहायला मिळत आहे की काव्य जीवाला शांत हो म्हणत असते. पार्थ त्यांचं बोलणं ऐकत असतो. पार्थ नंदिनीला भेटतो आणि म्हणतो, आपण मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात. तर अशा डेली अपडेट्ससाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय बाय.